आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। भरत, तुझं म्हणणं मला मान्य आहे, परंतु काही नाही गुरुदेव। मला माहिती आहे रामदादा तुमची आज्ञा टाळूच शकत नाही, म्हणून तुम्हाला आज्ञा करावीच लागेल। नाहीतर मी अन्न पाणी सोडून इथे चित्रकूटातच आपल्या प्राणांचा त्याग नाही करेन। वत्सा, त्याची आवश्यकता नाही। धन्यवाद गुरुदेव। असं वाटतंय की आता माझा भाग्योदय जवळच आहे। सीते, काय माताजी? रामाची कधी आठवण तरी काढतो का ग? माताजी, तुम्ही असं का विचारलं? तो खूप निर्मळ आहे ना, भावनेपेक्षा कर्तव्यालाच श्रेष्ठ मानतो। माताजी, तुमची तर ते अशी पूजा करतात जशी माता भवानीची। त्यांनी येताना पिताश्रींकडे काही मागितलं नाही, फक्त एवढंच मागितलं होतं की माझी माता खूप दुःखी आहे, त्यांच्यावर प्रेम आणि कृपा राहू द्या। तो मनाने संन्यासी, तरीही त्याचं सगळ्यांवर लक्ष असतं। दादा, असं ऐकलंय की भरत दादा आपल्या बरोबर राज्याभिषेकाची सामग्री घेऊन आलेत। त्यांना इथेच तुमचा राज्याभिषेक करायचा आहे। हो, पण भरताने असं नीतीविरुद्ध वागायला नको। यात नीतीविरुद्ध काय आहे दादा? हे पहा लक्ष्मणा, पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्याचा जितका माझा धर्म आहे तितकाच भरताचाही आहे। गुरुदेव, नाही, त्यांनी ऐकलं नाही। रामदादांनी ऐकलं नाही। काय नाही ऐकलं वत्सा? त्यांची इच्छा जाणून घ्यायला मी लक्ष्मणाकडून त्यांना सूचना दिली होती की आपण त्यांचा राज्याभिषेक इथेच करू, परंतु ते असं म्हणाले की भरत अशा नीतीविरुद्ध गोष्टीचा विचारही करणार नाही। पिताश्रींच्या वचनाचे पालन करण्याचा धर्म जितका माझा आहे तितकाच भरताचाही। गुरुदेव, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा, मी मरून जाईन। तुम्ही रामदादांना आज्ञा करा। भरत, तुझ्या प्रेमाची पराकाष्ठा बघून वशिष्ठांचंही मन विचलित होत आहे, तर काय रामावर त्याचा प्रभाव नाही पडणार? असं वाटतंय की तुझ्या निश्चल प्रेमाच्या धारेत तिन्ही लोक वाहून जातील। खरंच गुरुदेव, माझा रामदादाही? हो, तुझे रामदादाही।
जर मानवाच्या हृदयातून खरी हाक आली तर स्वतः देवालाही आपले नियम तोडावे लागतात. उद्या सकाळी आपण सभा बोलवू, तिथे सगळे निर्णय घेऊ. गुरुदेव, अविट प्रेमाची अमर कहाणी, एक त्यागी तुझा बलिदानी. हे रामा, तू धर्म, नीती आणि ज्ञानाचे भंडार आहेस. सगळ्यांच्या मनातले भाव तू जाणतोस आणि त्यात खरं आणि खोटं कोण आहे हेही तू ओळखू शकतोस. तू हेही जाणतोस की भरत तुझ्याकडे एक प्रार्थना घेऊन आला आहे आणि त्याच्या प्रार्थनेचं समर्थन करायला माता, मंत्रीगण, अयोध्यावासी आणि आम्हीही आलो आहोत. तुझ्या वियोगाच्या अथांग सागरात बुडालेल्या या आत्मीय जनांची दशा अतिशय करुणाजनक आहे. तू करुणानिधान आहेस. आता त्यांचं दुःख कसं दूर होईल याचा उपाय तुला नक्कीच केला पाहिजे. ही आमची सगळ्यांची तुझ्याकडे प्रार्थना आहे. हे पूज्यवर, आमच्या कुळात गुरुच्या आज्ञेचं पालन करणं परमधर्म मानलं आहे. त्यातच सगळ्यांचं हित निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही जी आज्ञा द्याल त्याचं सगळे पालन करतील. मी भर सभेत ही प्रतिज्ञा करतो, माझ्यासाठी तुम्ही जी आज्ञा कराल ती श्रीसावंद्य मानून मी त्याचं पालन करेन. आता तुम्हीच साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदशास्त्रात सांगितलेल्या धर्मानुसार जो सगळ्यात उत्तम उपाय असेल त्याला अनुसरूनच आज्ञा द्या. रामा, जो दारावर मागायला येतो त्याला फक्त आपलं दुःख आणि आवश्यकताच दिसत असते. याचक नीती आणि अनीतीचा विचार करत नाही. याच प्रकारे आम्ही याचक म्हणून आलो आहोत. भरताच्या पवित्र भ्रातृप्रेमाच्या तीव्र धारेत आमची बुद्धी, आमचा विवेक वाहून गेलाय. या प्रसंगी आम्हाला साधुमत, लोकमत, राजनीती आणि शास्त्रसंमत धर्माचा आभास नाही राहिला. आम्हाला फक्त भरताचा प्रेम आणि अस्वस्थताच दिसतेय. आम्ही इतकंच सांगू शकतो की भरताचं हित पाहून जे केलं जाईल ते शुभ असेल. तात भरत, तुझे मोठे बंधू कृपासिंधू आहेत. आता सगळा संकोच बाजूला ठेवून आपल्या मनातली गोष्ट तू त्यांना सांगून टाक. परम पूज्य गुरुदेव, दादा, समस्त ऋषीगण, अयोध्येच्या राज्याचे माननीय मंत्रीगण आणि प्रजाजन, मी तुम्हा सगळ्यांसमोर ह्या सभेत उभा राहून घोषणा करतो की अयोध्येच्या ज्या राज्याचे खरे उत्तराधिकारी श्रीराम आहेत तिथे माझ्या मातेने मोठ्या कुटिल नीतीने माझे पिता श्री महाराज दशरथांना
त्यांनी देऊ केलेल्या वचनात फसवून ते राज्य मला मिळवून दिलं. पण अशा अधर्माच्या रस्त्याने चालणं मी कायम अनुचित मानतो. कारण राज्याचा अधिकार सदैव ज्येष्ठ पुत्राचाच असतो. आमच्या कुळाची नीती आणि विधान पण हेच आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध वागणं अधर्मच ठरेल. मला हेही माहिती आहे की माझ्यासारख्या पापी माणसाच्या तोंडून धर्म आणि अधर्माच्या गोष्टी ऐकून संपूर्ण संसार उपहास करेल. पण मला एकच आशा आहे, श्रीरामासारखा दाता हे बघणार नाही की मागणारा पात्र आहे की अपात्र. म्हणूनच माझे अवगुण न बघता माझी ही प्रार्थना स्वीकार करा. आपल्या कुळधर्मानुसार अयोध्येचं राज्य सिंहासन ग्रहण करून मला आणि माझ्या कलंकित मातेला आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला मदत करा. तात, तू तुझ्या मनात उगीच कटुता आणतोयस. मी भगवान शंकरांना साक्षी ठेवून सांगतो की तिन्ही काळ आणि तिन्ही लोकात तुझ्यासारखा धर्मात्मा पुरुष झाला नाही आणि होणार नाही. तुझ्यावर कुटिलतेचा आरोप लावणं महापाप आहे. भरत, तुझ्यासारख्या महात्म्याचं नामस्मरण करून पाप, प्रपंच आणि सगळं अमंगल संपून जातं. माता कैकेयीलाही तेच मूर्ख दोष देतील ज्यांना खरं ज्ञान प्राप्त झालं नाही. भरत, माझ्या भावा, या भावनांच्या पलीकडे फक्त एवढाच विचार कर की आपल्या महान पित्याने माता कैकेयीला दिलेल्या ज्या वचनासाठी ना केवळ माझाच त्याग केला, पण या त्यागाच्या दुःखात आपल्या प्राणांचाही त्याग केला. अशा सत्यवादी पित्याच्या वचनाचं आपण पालन करायचं की त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या वचनाचा अनादर करून त्यांना खोटं पाडायचं? सांग भरत, यावेळी आपल्या चौघांचं काय कर्तव्य आहे? रामा, माझी योग्यता नाही, पण आज सगळ्यांसमोर मी तुझी क्षमा मागते. मला क्षमा कर राम. स्वर्गीय महाराजांनी मला वर दिला होता. ते माझ्याशी वचनबद्ध होते. मी आज सगळ्या गुरुजनांसमोर स्वर्गीय महाराजांकडून घेतलेली ती सगळी वचनं मागे घेते आणि तुम्हा सगळ्यांना त्या वचनातून मुक्त करते. त्यासाठी खूप उशीर झाला माते. आपल्याला वचन द्यायचा किंवा परत घ्यायचा अधिकार केवळ पिताश्रींना होता. मी तर फक्त एवढंच जाणतो की पिताश्री स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वचनांचं पालन करणं हा एका पुत्रासाठी जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना या गोष्टीचा गर्व असेल की त्यांच्या पुत्राने त्यांच्या वचनाचा मान राखला. त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा तो गर्व नष्ट होऊ द्यायचा? भरत, आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल. त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणंच आपला सगळ्यांचा धर्म आहे. ठीक आहे, जर हाच धर्म असेल तर मी 14 वर्ष वनात राहतो, पण तुम्ही अयोध्येला परत जा. धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत, जिथे वस्तूंची अदलाबदल होते. धर्म अगदी कठोर आणि व्यक्तिगत असतो. जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल. तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस तर त्याचा प्रभाव प्रजेतल्या साधारण मनुष्यावर काय होईल? ही गोष्ट बोलताना तू उचित अनुचित याचा विचार नाही केलास माझ्या भावा. दादा, यावेळी मला उचित अनुचित काही सुचत नाहीये. बस, मला एकाच गोष्टीचा भरवसा आहे की माझ्या भावाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की लहानपणी सुद्धा
जेव्हा मी खेळात हरत होतो तेव्हाही ते माझ्यासाठी खोटं बोलून सुद्धा मला जिंकवत होते. आजही तेच प्रेम आठवून मी आपल्या प्रेमळ भावाला हे सांगायचं साहस करतो आहे की आजही तुम्ही उचित अनुचिताचा विचार सोडून मला जिंकवून द्याल. दादा, दादा, मी तुमचा तोच लहानगा भरत आहे. दादा, तुझ्यासाठी तर मी आजही खोटं बोलायचं पाप करू शकतो, कारण त्यात पापाची शिक्षा फक्त मलाच भोगावी लागेल. पण तू मला असं कार्य करायला सांगतोयस ज्यामुळे आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पडेल. पुत्र तर त्याला म्हणतात माझ्या भावा, जो आपल्या सत्कर्माचं फळ आपल्या पित्याला समर्पित करून परलोकात त्यांचा उद्धार करेल, असा नाही जो आपल्या पित्याच्या सत्कर्मांना कमी लेखून त्यांचं मस्तक लाजेने खाली घालेल. मग ठीक आहे दादा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मी माझा धर्म पाळतो. मी पण ह्या पर्णकुटी समोर कुशा अंथरून अन्न पाणी ग्रहण न करता तोपर्यंत बसून राहीन जोपर्यंत हा निर्णय होत नाही की श्रीरामाला भरत प्रिय आहे की नाही. नाही तर ह्या चरणांशी प्राण देऊन टाकेन. नाही नाही भरत, नाही. मला अशा धर्मसंकटात नको टाकूस. मला तुझं हे दुःख सहन नाही होणार. गुरुदेव, गुरुदेव, रक्षण करा गुरुदेव. मी पण अत्यंत विचित्र अवस्थेत आहे राम. असं वाटतंय भरत आपल्या प्रेमाच्या गंगेत सगळं बुडवून टाकेल. धर्म, ज्ञान, विवेक काहीच उरणार नाही. कुलगुरू महर्षी वशिष्ठांचा विजय असो. मी मिथिलाचे राजा जनक यांचा दूत समस्त गुरुजनांच्या चरणाशी नमस्कार करतो. कल्याण असो. सांग, काय बातमी आणली आहे? महाराजा जनक महाराणी सुनैनांबरोबर चित्रकूटाकडे प्रस्थान करीत आहेत. अयोध्येच्या सगळ्या बातम्या ऐकून की भरताने माता आणि गुरुदेव यांना बरोबर घेऊन चित्रकूटाकडे प्रस्थान केलंय. ते स्वतःच थांबवू शकले नाही. ते मंदाकिनीच्या तटापर्यंत पोहोचलेत आणि मला तुम्हाला सूचना द्यायला पुढे पाठवलंय. ही अत्यंत आनंददायक बातमी आहे. महाराज जनक यांच्या येण्याने आमचा भार हलका झालाय. विदेहराज निपक्षपणाने आमच्या समस्येचं समाधान करतील आणि म्हणूनच आजची ही सभा त्यांच्या आगमनापर्यंत स्थगित केली जावी. राम, भरत, तुम्ही चारही भाऊ पुढे जाऊन महाराज जनकांचं उचित स्वागत करा. जशी आज्ञा गुरुदेव. नमस्कार गुरुदेव. कल्याण असो विदेहराज. आपलं आगमन शुभ आहे. चिरंजीवी हो. सीते. गुरुदेव, महाराज दशरथांच्या स्वर्गवासामुळे अयोध्येबरोबर मिथिलाही दुःखात बुडाली आहे. आता तर तुमच्याच चरणांचा आसरा आहे. विदेहराज, आपल्यासारखा ज्ञानी पुरुष जर शोक करू लागला तर या कुमारांना आश्रय कोण देईल? वत्सराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, मला दूतांकडून सगळं समजलंय. तुम्ही चौघांनी रघुकुलाच्या कीर्तिगाथेत आदर्श प्रस्थापित केला आहे. तुम्ही धन्य आहात. भाऊ, आता तर महाराज जनक आलेच आहेत. बघा कशी सगळी स्थिती सांभाळून घेतील ते. वय वय दादा, त्यांचं सांगणं कोणी टाळू शकणार नाही. हो, त्यांना आपल्या मुलीची काळजी तर असेलच. त्यांना थोडंच वाटेल की त्यांच्या मुलीनं असं वनात भटकावं. असं नको म्हणू दादा. जनकजी फक्त म्हणण्यापुरते राजा आहेत. त्यांना जराही मोहमाया नाही. बघा कसे निपक्ष मनाने धर्माची गोष्ट सांगतील. आपले भरत काय कमी आहेत? त्यांनी श्रीरामांना कसं धर्म संकटात टाकलंय. यावेळी तर भाऊ, एका तराजूत धर्म आहे तर दुसऱ्या तराजूत प्रेम. जनकजींना बरोबर माप घ्यायचंय. बघायचंय की कुठला तराजू जड आहे. ताई, मिथिला नरेशांच्या येण्याने आमच्या सगळ्यांच्या आशा वाढल्या.
ह्या प्रसंगी दोन्ही घरांमध्ये तेच सर्वात मोठे. मनातून चिंता काढून टाका महाराणी. प्रभू सगळ्यांचं मंगल करतील. दोन्ही भाऊ आपापल्या म्हणण्यावर अडून बसले. मी काय करू? मला तर खूप भीती वाटते. इतक्या अधीर होऊ नका महाराणी. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ नक्की येते. आता निर्णय राजा जनकांच्या हातात आहे. राम वनात असो की राज्यात, मला काहीच फरक पडत नाही. पण माझ्या भरताची व्यथा ज्या निर्णयाने मिटेल तोच निर्णय महाराज देऊ देत. देवी, देवी तुम्ही त्यांना नक्की सांगा. नक्की सांगेन. आता जरा आज्ञा द्या राजमाता. जरा थोडा वेळ सीतेला पाठवलं तर तुमची मोठी कृपा होईल. तिचे पिताश्री तिला अजून नीट भेटले देखील नाहीत. अवश्य घेऊन जा देवी, अवश्य. सीता, काय? माते बरोबर जा बाळा. धन्यवाद. सुखी राहा. मुली, बाळा, सीते. गल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरसर